अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। मी आज तुम्हाला सांगणार आहे की मी स्वामी समर्थांची अशी कुठली सेवा केली ज्यामुळे की मला मुलगा झाला। खरं तर तुम्हाला यूट्यूबवर असे खूप व्हिडिओ मिळतील ज्याच्यामध्ये मुलगा होण्यासाठीच्या सेवा किंवा तोडगे दिलेले असतील, परंतु ही सेवा मी स्वतः केलेली आहे आणि मला मुलगा झालेला आहे, म्हणून मी ही सेवा तुमच्यासाठी घेऊन आली आहे। खरं तर मुलगा मुलगी असं काहीही नसतं, परंतु प्रत्येकाला वाटतं जर पहिली मुलगी असेल तर दुसरा मुलगा व्हावा आणि पहिला मुलगा असेल तर दुसरी मुलगी व्हावी। तसंच मला पहिली संतान ही मुलगी होती, त्यामुळे मला खूप वाटायचं की मला दुसरा मुलगा झाला पाहिजे, त्यामुळे मी ही सेवा केली होती। तर मी काय केलं होतं, मी महाराजांच्या 108 आरत्यांना हजर राहिले होते केंद्रामध्ये जाऊन, त्यांच्या मठामध्ये जाऊन। तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्प घ्यायचा आहे महाराजांसमोर नारळ खडीसाखर ठेवून की महाराज आजपासून मी तुमच्या 108 आरत्यांना हजर राहणार आहे, कृपा करून तुम्ही मला मुलगा किंवा मुलगी हवी असेल तर मुलगी होऊ द्या, किंवा तुमची दुसरी कोणतीही इच्छा असेल तरी तुम्ही ती बोलू शकता। 108 आरत्यांना हजर राहिल्याच्या नंतर तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होणार हे त्रिकालवादी सत्य आहे, त्यामुळे तुमच्या कुठल्याही इच्छेसाठी तुम्ही ही सेवा करू शकता। मी ही सेवा मुलगा होण्यासाठी केली होती। तर तुम्हाला संकल्प घेतल्यानंतर रोज केंद्रामध्ये जाऊन महाराजांच्या आरतीला हजर राहायचं आहे। तुम्ही 8च्या आरतीला जाऊ शकता, 10:30च्या आरतीला जाऊ शकता किंवा संध्याकाळच्या 6च्या आरतीला सुद्धा जाऊ शकता। मग तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला रोज महाराजांच्या आरतीला जाऊन त्याची घरी येऊन नोंदणी ठेवायची आहे की आज एक आरती झाली, उद्या दुसरी आरती झाली। तुम्ही एका दिवसात फक्त एकच आरती मोजू शकता, 3 वेळेस आरतीला जाऊन रोजच्या 3 आरत्या तुम्ही मोजू शकत नाहीत। रोजची एकच आरती मोजण्याची परवानगी आहे, त्यामुळे तुम्ही रोज एक वेळेस गेलात तरी चालणार आहे। मग तुमच्या घरापासून केंद्र खूप लांब असेल तर काय करायचं, आता याला पर्याय नाही। माझ्या घरापासून पण केंद्र लांबच होतं, तरी मी रोज जातच होते, कारण मला काहीही झालं तरी मुलगा पाहिजेच होता। तसंच तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागणार आहे। तुम्हाला काही करून 108 आरत्या पूर्ण करायच्या आहेत। रोज म्हणजे रोज जायचं आहे, पण कधीतरी खंड पडला, काही अडचण आली तर चालतं। तसा माझा पण खूप खंड पडायचा, कधी तब्येतीमुळे, कधी मुलींमुळे, कधी कुठं बाहेर गेलात तर माझा खंड पडायचा। फक्त शक्यतो आपण हजर असू आपल्या गावामध्ये आणि आपण जाण्यासारख्या परिस्थितीमध्ये असू तर त्या टाईमला आपण आळस करायचा नाही, आपण आरतीला हजर राहायचं आहे। आणि जर कुठे केंद्र नसेलच तर मग काय करायचं, ज्यांच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये केंद्र नाहीये, जे जाऊ शकत नाहीयेत, ते अशांसाठी तुम्ही काय करायचं, तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे 108 पारायणाचा संकल्प घ्यायचा। म्हणजे तुम्ही रोज पूर्ण एक स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं। रोज एका बैठकीमध्ये 21 अध्याय वाचायचे, असे 108 पारायण तुम्ही पूर्ण करायचे आहेत। या सेवेमध्ये, या पारायणामध्ये जास्त खंड पडलेला चालत नाही। 4 महिन्यातील 4 दिवसाचा खंड तर पडणारच आहे, परंतु दुसरा खंड या सेवेमध्ये चालत नाही। कधीतरीच एखाद 2च खंड या सेवेमध्ये पडले तरच चालतात। 108 पारायणाची सेवा तुम्हाला कंटिन्यू ठेवायची असते, त्यामुळे तुम्हाला कुठली सेवा सोपी वाटते हे तुम्ही बघा। पण मी 108 आरत्यांची सेवा केली होती, ज्यामुळे की मला मुलगा झाला। ही सेवा चालू असताना तुम्हाला काय करायचं आहे, 108 आरत्यांची सेवा जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला त्यासोबत नित्यसेवा सुद्धा कंटिन्यू ठेवायची आहे। मी काय करायचे, 10:30च्या आरतीसाठी मी 10ला केंद्रामध्ये पोहोचायचे आणि मग 10 ते 10:30 मध्येच माझी नित्यसेवा केंद्रामध्येच पूर्ण व्हायची। तुम्ही सुद्धा तसं करू शकता। नित्यसेवा म्हणजे काय, तुम्हाला स्वामी चरित्र सारामृतातील 3 अध्याय रोज वाचायचे आहेत आणि 11 माळी जप करायचा आहे। 11 माळी जप जमत नसेल एका बैठकीमध्ये तर तुम्ही दिवसभरात सुद्धा 11 माळी जप पूर्ण केला तरी चालणार आहे, किंवा रोज 1 माळ जप करून तुम्ही तुमचे काम चालू असताना सुद्धा स्वामी समर्थ हे नाम घेतलं तरी चालणार आहे। तर तुम्ही ही सेवा करून पहा। मी स्वतः या सेवेचा अनुभव घेतला आहे। मला सर्वजण म्हणायचे हिनं कुठलं तरी औषध घ्यायला पाहिजे, हिनं कुठलं तरी ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे, ही फक्त अशी आरत्या करूनच कशी शांत बसली आहे। पण मला पूर्ण विश्वास होता की महाराजांच्या आरत्या केल्याच्या नंतर मला 100% अनुभव येणार, दुसरं काहीही करायची गरज नाही। मी महाराजांना बोलले होते की माझ्या 108 आरत्या पूर्ण होण्याआधीच
मला तुम्ही गुड न्यूज मिळू द्या. आणि तुम्हाला खरं सांगते, माझ्या 4 आरत्या बाकी होत्या. 108 आरत्या पूर्ण व्हायला 4 आरत्या बाकी असतानाच मला माझी गुड न्यूज मिळाली होती. तेव्हाच मला कळालं होतं की आता तर मला 100% मुलगाच होणार. त्यामुळे मला माझ्या 9 महिन्यामध्ये कधीही कुठल्याही प्रकारची भीती वाटली नाही. काय होईल का? खरंच मी कुठली ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे होती का? खरंच मी कुठलं औषध घ्यायला पाहिजे होतं का? अशी कुठल्याही प्रकारची भीती मला वाटली नाही किंवा मी 1% सुद्धा महाराजांवर संशय घेतला नाही की महाराज खरंच देताना मला मुलगा म्हणून. असंच तुम्हाला पण करायचं आहे. तुम्हाला महाराजांवर विश्वास ठेवायचा आहे. तुम्हाला पॉझिटिव्ह बोलायचं आहे. पॉझिटिव्ह विचार करायचे आहेत की मी महाराजांची इतकी सेवा केली आहे ना, मग मला 100% मुलगाच होणार, असा विश्वास तुम्हाला ठेवायचा आहे. तुम्हाला महाराजांवर संशय घ्यायचा नाही. मी काय विचार करायचे, मला नेहमी वाटायचं मी महाराजांची इतकी सेवा केलेली महाराज वाया जाऊ देणार नाहीत. मी इतका ठेवलेला विश्वास महाराज व्यर्थ ठरू देणार नाहीत. मी असाच कंटिन्यू विचार करायचे आणि खरंच महाराजांनी मी त्यांच्यावर ठेवलेला विश्वास व्यर्थ ठरू दिलेला आहे. आणि असं म्हणतात की महाराज कोणाचंच उसणं ठेवत नाहीत. आपण त्यांची कुठलीही सेवा केली की ते आपल्याला त्याची परतफेड देतातच. त्यामुळे महाराजांवर कुठल्याही प्रकारचा संशय न घेता तुम्हाला हा 108 आरत्यांची किंवा 108 स्वामी चरित्रामृताची सेवा करायची आहे आणि त्याचा अनुभव घ्यायचा आहे. काही अडचण असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.